नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर माझी आहे पूजा सुरू. तर याच्या अगोदर मी सर्व कामं केली पहाटे. उठून सर्व आवराआवरी केली, स्वच्छता केली आणि मग नंतर चहा पाणी, अंघोळ, स्वयंपाक सर्व केलं. देवाला नैवेद्य बनवला आणि मग तिथून सगळं डबा बांधला आम्हाला तिथे जेवण करण्यासाठी आणि सगळं आवराआवरी करून मग मी माझं आवरलं आणि नंतर देवपूजा केली आणि नंतर मग सर्व व्यवस्थित ठेवलं, कड्या कुलपं सगळं लावलं आणि मग तिथून आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत. तर इथून काय लांब नाही देवदर्शन. म्हणजे आमचं कुळदैवत आणि कुळदेवी हे सर्व आम्ही दर मार्गशीर्ष महिन्याला दर्शनाला जातो. तर आम्ही तिथे गेलो होतो. तर बाळ्याचा खंडोबा म्हणजेच सोलापूरमध्ये बाळे आहे, तिथे बाळ्याचा खंडोबा असं मंदिर आहे, खूप पुरातन आहे. तर तिथे आम्ही दरवर्षी जातो. तर आम्ही सर्वजण आवरून निघालो आहे. तर खूप जवळ आहे, 1 तासाचा रस्ता आहे, 1 तासात तिथं पोचतं आणि मग तिथून बाळमार्डे आणि बिटलं असं आम्ही 2-3 ठिकाणी देवदर्शनासाठी जाणार आहोत. तर याचा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये केलेला आहे. तर हा आहे पहिला पार्ट. हा संपूर्ण बघा बाळ्याच्या खंडोबाचं देवदर्शन आणि तिथून आम्ही पुढे गेलेलो दुसऱ्या पार्टमध्ये आहे. तर बाळ्याच्या खंडोबाला आम्ही दर्शनाला गेलो, पण इतकी लाईन होती, इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती, त्यामुळे मुखदर्शन झालं नाही. बाहेरून गाभाऱ्यातूनच आम्ही दर्शन घेऊन आलो. इतकी गर्दी होती की लाईन लावली तर 4-5 तास सहज गेले असते. एवढा वेळ नव्हता थांबायला तिथे, म्हणून आम्ही पटकन आवरलं आणि बाहेरूनच देवदर्शन घेतलं. बाहेरच नैवेद्य दाखवला, बाहेर सगळं केलं आणि नंतर मग तिथून यायला आम्हाला 3-4 वाजले. तर तुम्हाला आता दिसतंयच की देवदर्शन कसं घेतलं आम्ही. तर आता चाललो आहे मंदिराकडे. मंदिराकडे जायला खूप लांब आहे आतमध्ये, कारण गर्दी असल्यामुळे गाडी पार्किंगला लावायला बाहेर ठेवावं लागते आणि तिथून आतमध्ये चालत जावं लागतं. तर समोर दिसते ते मंदिर आहे. तर साईडनी सगळं विक्रीचे दुकानं बसली आहेत. तर देवाच्या वस्तू, खेळणी, मुलांचं असं काय काय सामान, हातात बांधायचे दोरे, असं भरपूर काही विकायला बसलेले लोक आहेत तिथे. तर दर मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे बसतात इथे आणि दररोजच इथे खूप गर्दी असते खंडोबाला. तर आम्ही मार्गशीर्ष महिन्यातून जातो किंवा मध्ये आधी जर जमलं तर जातो, पण जास्त करून जमतच नाही. आणि हा आहे साईडचा दरवाजा. साईडच्या दरवाज्यातूनच आम्ही आतमध्ये मंदिरात गेलो आणि पाठीमागून जाऊन नंतर मग समोर येऊन मग मंदिरामध्ये प्रवेश होतो, मुखदर्शन होतं. तर तिथं आम्ही भंडारा उधळला आणि देवदर्शन घेतलं. तर तिथं देवाची काठी चाललेली होती. तर देवाची काठीच्या सोबतच आम्ही गेलो होतो. तर त्यामुळे तर जास्तच गर्दी झाली होती. जिथं जाईल तिथं ती काठी होती, म्हणजे सगळीकडं फिरून ती देवाची काठी देवासमोर आणून उभा करतात. तर हे आहे मंदिराचा कळस. खूप मोठं असं जुनं हे मंदिर आहे, खूप छान आहे. तर कधीतरी मी गेले तर तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ याचा दाखवीन, कारण आता गर्दीतून काहीच व्हिडिओ निघत नाही, काहीच दिसत नाही. इतकी गर्दी होती की चालतासुद्धा येत नव्हतं. तर पूर्ण असं दगडी जुनं बांधकाम आहे मंदिराचं. खूप छान असं मंदिर आहे आणि मुखदर्शन आतमध्ये खंडोबाची मूर्ती पण खूप छान आहे. पण आम्हाला देवाचं दर्शनच झालं नाही, आम्ही बाहेरून दर्शन घेऊन आलो. आणि ही आहे पाठीमागची भिंत. त्या भिंतीजवळच आम्ही फोटो काढले आणि तिथूनच आम्ही भंडारा उधळला आणि मग समोर पण भंडारा उधळून समोर नारळ फोडला. आता आम्ही समोर आलेलो आहे. तर हे बघा किती लाईन मोठी आहे त्या साईडला आणि ह्या साईडला इतकी मोठी लाईन आहे. त्यामुळं आम्ही काय लाईनला उभा राहिलेलो नाही, कारण खूप उशीर होतो घरी जायला, म्हणून आम्ही लाईनने काही दर्शन घेतले नाही. दरवेळेस आम्ही लाईनमधूनच दर्शन घेतो, दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. पण आमच्यासोबत जे आमचे दीर जाऊ होते ना, त्यांचं जनावरं आहेत. 3-4 वाजले की त्यांना जनावरांना चारा पाणी असं टाकावं लागतं. त्यांना
करावं लागतं आणि जनावरांना वेळच्या वेळी चारा पाणी हे करावंच लागतं, त्यामुळे ते काही थांबले नाहीत आणि त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा थांबलो नाही. त्यांचं नुकसान नको म्हणून आम्ही काही तिथे नाही थांबलो, तर सर्वजणच आम्ही उरकून निघालो. तर हे आहे मंदिर, मंदिराचं समोरचा भाग आहे. तर इथे आम्ही गर्दीतूनच काही व्हिडिओ आणि फोटो काढले. तर आमच्या सोबतच नंतर मुख्य दरवाजातून आम्ही चाललो होतो, तर तिथेही खूप गर्दी होती आणि तिथूनच देवाची काठी देवासमोर उभं करून नंतर मग तिथून देवाची काठी बाहेर जाते. तर आमच्या सोबतच तिथंही देवाची काठी चाललेलं होतं. त्याच गर्दीतून आम्ही देवाच्या काठीसोबतच बाहेर आलो. तर तुम्हाला साईडला आता ती देवाची काठी दिसत आहे. तर खूप छान असं सजवून सर्वजण त्या काठीला हात लावून अशी खूप लांब असते घेऊन जातात. तर त्याचं खूप महत्त्व आहे, पण ते काय मला माहीत नाही. तर त्याचं महत्त्व जर मला माहिती झालं तर मी तुम्हाला नक्कीच सांगते. तर असं झालं आमचं खंडोबाचं देवदर्शन. म्हणजे मुखदर्शन नाही झालं, पण बाहेरून आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही आता पुढे जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही बाहेर सुद्धा खूप गर्दी आहे. वरून पायऱ्यावरून आम्ही उतरलो आणि मग बाहेर चालत गेलो. चालत जायला पण खूप आहे, दोन्ही साईडला गर्दी आहे आणि दोन्ही साईडला दुकानं असल्यामुळं रस्ता छोटासा आहे. पायऱ्या खूप असल्यामुळं पायऱ्या बघून खाली उतराव्या लागतात. तर पायऱ्या बघून आम्ही खाली उतरलो. थोडंसं आम्ही साईडला थांबलो, कारण अजून दोघं जण बाकी पाठीमागे राहिले होते. आम्ही पुढं आलो होतो. गर्दीतून आम्ही लवकर बाहेर आलो आणि ते पाठीमागे राहिले होते. तर इथं आलो आणि इथं काय काय बघितलं, कुणाला काय घ्यायचं कुणाला काय नाही. तर यात्रेमध्ये गेलं की काही ना काही घेऊ वाटतं. तर घ्यायचं होतं पण काहीच नाही घेतलं आम्ही. तसंच पुढे निघून आलो, कारण गर्दी एवढी होती की थांबायला सुद्धा जागा नव्हती. तर खूप छान वाटलं आम्हाला. तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.